महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्याचा उल्लेख झाला की ताडकन आपल्या डोळ्यासमोर याच किल्ल्याचं चित्र उभं राहतं. पण फक्त भौगोलिक उंचीच्या दृष्टिकोनाने नाही, तर इतिहासामध्ये मराठ्यांच्या ऐतिहासिक वाटचालीला कलाटणी देणारा हा किल्ला ठरला. याच गडाच्या पायथ्याशी शत्रूची दानादान उडवत मराठे खुल्या मैदानात लढू शकत नाही, आपल्या विरोधकांचा हा गैरसमज देखील महाराजांनी दूर केला होता. साल्हेर, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, जिथे इतिहास अक्षरशः आकाशाला भिडतो. साल्हेर किल्ल्याचा ट्रेक चालू होतो साल्हेरवाडी गावामधून. हा म्हणजे तुम्ही वाघांबे किंवा माळदर या गावांमधून देखील गडावर जाऊ शकता आणि गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इतर गावांमधून देखील गडावर जाण्यासाठी वाटा असू शकतात, ज्या की इथल्या लोकल्सना माहिती देखील असतील. पण या ज्या दोन वाटा आहेत, म्हणजे वाघांबे आणि माळदर गावातल्या ज्या दोन वाटा आहेत, ते जास्त प्रचलित आहेत आणि म्हणूनच आपण देखील साल्हेरवाडी या गावामधूनच गडावर जाणार आहोत. साल्हेरवाडी गावाच्या नजीक उभ्या असणाऱ्या या साल्हेर किल्ल्याला बागलाण प्रांताचं तोरण म्हणून ओळखलं जातं. या गडाला पूर्वीपासूनच खूप महत्व होतं. शिवपूर्वकालीन बांधणीचा हा साल्हेर किल्ला इतिहासात मराठ्यांचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. आज आपण आपल्या टीम सोबत या साल्हेर किल्ल्याला भेट द्यायचं ठरवलं, कारण नुकताच या गडाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाला. मग काय, पायथा गावाशी पोहोचून गड देवतेला श्रीफळ वाढवला आणि आपल्या ट्रेकला सुरुवात केली. आपल्या पाठीमागे हा जो महाकाय पर्वत आपल्याला पाहायला मिळतोय, तो आहे मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला कलाटणी देणारा किल्ला, अर्थातच साल्हेर किल्ला. आता जर का आपण ट्रेकला सुरुवात करतोय, तर किल्ल्याच्या माहितीला अगदी बेसिक पासून सुरुवात करूयात, म्हणजे गडाच्या नावापासून सुरुवात करूयात. आता या गडाचं नाव किती अर्थपूर्ण आहे बघा. साल्हेर म्हणजे थोडक्यामध्ये 6 हेर. पूर्वी या गडावरून नाशिक आणि गुजरात प्रांतातील तब्बल 6 घाटवाटांवर लक्ष दिलं जायचं आणि म्हणूनच या किल्ल्याला साल्हेर असं नाव ठेवल्याचं सांगितलं जातं. पहिल्या काही अंतराच्या प्रवासातच आपल्याला समजतं की हा ट्रेक काहीसा वेगळा आहे. अगदी सुरुवातीपासूनच गडाच्या खड्या चढाईची सुरुवात होते, त्यामुळे आज आपला चांगलाच कस लागणार याचा अंदाज आला होता. ठरवलं होतं की जरा लवकर ट्रेक चालू करू, पण संध्याकाळी मावळतीला आली आणि संध्याकाळच्या वेळेला आपण ट्रेकला सुरुवात केली. त्यामुळे आता आपलं पहिलं टार्गेट हेच असणार आहे की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर गडाच्या माचीपर्यंत जाऊन पोहोचायचं. गड प्रवासात वाटेत अधूनमधून आपल्याला गडाच्या प्राचीन कातळकोरीव पायऱ्या दिसतात, ज्यामुळे गड चढाई थोडी सोपी वाटते. साल्हेरवाडी गावामधून ट्रेकला सुरुवात केल्यानंतर इथे आपल्याला गडाचा पहिला दरवाजा पाहायला मिळतो. म्हणजे एकंदरीत 6 दरवाजांची ही मालिका आहे. 3-3च्या फेज मध्ये आपल्याला हे 6 दरवाजे पाहायला मिळतात, ज्यापैकी पहिला दरवाजा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दरवाजाचा जर का विचार केला तर 2 बुरुज आहेत आणि 2 बुरुजांच्या दरम्यान ही आपल्याला दरवाजाची साबूत अवस्थेमधली कमानी पाहायला मिळते. गडवाटेवरील द्वारांची ही मालिका सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय रचनात्मक केलेली आहे, कारण दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर माचीऐवजी ही तटबंदी आपल्या स्वागताला असते. अशा गोंधळलेल्या अवस्थेत थोडासा वळसा घेत आत आल्यानंतरच आपल्याला गडाचा तिसरा पण मुख्य प्रवेशद्वार दिसतो. हा साल्हेर किल्ला भरपूर प्राचीन आहे. म्हणजे या किल्ल्याच्या बांधणीचा एक्झॅक्ट काळ तर मी नाही सांगू शकत, पण पूर्वीपासून या गडावर भरपूर राजसत्त्यांचं वर्चस्व राहिले. पूर्वी हा साल्हेर किल्ला बागुलांच्या ताब्यामध्ये होता आणि बागुल राजघराण्याच्या नावावरूनच या परिसराला बागलाण प्रांत अशी ओळख मिळाली असावी. आपल्या या परिसरातील किल्ल्यांच्या जोरावर बागुलांचं राज्य बऱ्याच वर्ष अबाधित होतं, पण पुढे जाऊन मुघलांनी ज्यावेळी या परिसरावर अटॅक केला त्यावेळी बहिर्जी शरण गेला आणि साल्हेर मुल्हेरसह तब्बल 33 किल्ले मुघलांचे स्वाधीन करत असताना त्याने इस्लाम धर्म देखील स्वीकारला आणि मुघलांचा चाकर देखील बनला. बरं, ज्या बहिर्जींचा मी उल्लेख केला ते बहिर्जी म्हणजे आपले बहिर्जी नाईक नाही, बहिर्जी म्हणजे बागुलांचा एक राजा होता. मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो की आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. या साल्हेरीवर सध्या रिनोव्हेशन सुरू आहे, त्याचाच भाग म्हणजे ही तटबंदी. याच माचीवर एक टाकं आहे, ज्याला गंगासागर तलाव म्हटलं जातं. गड चढाईच्या खऱ्या थराराला याच माचीपासून सुरुवात होते. कातळकोरीव पायरी मार्गावर उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारांच्या मालिकेतील इतर दरवाजे याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उभा खडक खोदून कातळामध्ये कोरलेल्या या पायऱ्या चढत आपण गडाच्या 6व्या दरवाजापाशी येऊन पोहोचलो. साल्हेरवाडी गावातून चालायला सुरुवात केल्यानंतर गडावर येण्यासाठी जी 6 दरवाजांची मालिका आहे, त्यापैकी आपण सगळ्यात शेवटच्या अर्थातच 6व्या दरवाजापाशी येऊन पोहोचलो. या दरवाजाचा जर का विचार केला ना, सध्याच्या घडीला जरी दरवाजा साबूत अवस्थेमध्ये वाटत असेल तरी देखील दरवाजाची अवस्था थोडीशी बिकट आहे आणि येत्या कालावधीमध्ये जर का वेळीच लक्ष दिलं नाही तर या दरवाजाची देखील वाट लागेल हे निश्चित आहे. ही 6 दरवाजांची मालिका पार करत आपण काल रात्री गडावर पोहोचलो. हा, तुम्ही आतापर्यंत जी व्हिडिओ पाहिली ती नेक्स्ट डे शूट केली आहे, कारण पहिल्या दिवशी गडावर पोहोचायला आपल्याला पूर्णपणे अंधार झाला होता. सो आता इथून पुढे आमचा तो स्ट्रगल देखील अनुभवूयात.
सध्या आहे ना अंधार पडलाय आणि आपण साल्हेर किल्ल्याचा माथा गाठतोय आणि वरती जाऊन आपल्याला ट्रेक जेवण वगैरे करायचं आहे, कॅम्पिंग वगैरे करायचं आहे. आणि ते जेवण वगैरे करण्यासाठीची ही तयार तुम्ही पाहू शकता. फाट्या वगैरे गोळा करणं सध्या चालू आहे. पाण्या वगैरेची सोय तर आपण पुरेपूर केली आहे. म्हणजे अगदी खालपासूनच आपण पाण्याचे जार असतील किंवा बॉटल्स असतील त्या बॅगमध्ये भरपूर आणलेत. त्यामुळे पाण्याची तर आपल्याला कमतरता लागणार नाही आहे. पण वर जाऊन जेवण बनवताना काही अडचणी नको यायला, त्यामुळे फाट्या देखील आपण इथूनच गोळा करतोय. हे माझ्या खांद्यावर तुम्ही पाहू शकता. इकडे जर का तुम्ही पाहिलं तर यशने देखील बऱ्यापैकी फाट्या घेतल्यात. यापुढे इकडे सोप्या देखील अजून फाट्या गोळा करतोय. इकडे पाण्याचे जार आहेत, त्यामुळे आपल्याला वर जाऊन तर काही प्रॉब्लेम येणार नाही. थोडासा थकवा आता जाणवेल, थोडीशी अडचण आपल्याला आहे, पण इथून पुढे आपल्याला अडचण नसणार आहे. मित्रांनो, जवळपास रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण या साल्हेरीच्या अगदी माथ्यावर येऊन पोहोचलोय. अथक परिश्रमानंतर साल्हेरीच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर सध्याच्या घडीला आपली लगबग सुरू आहे. एकीकडे पाहताय तर टेंट वगैरे सेटअप चालू आहे आणि दुसरीकडे इथे जेवणाची लगबग सुरू आहे. तो विकी आणि सोप्या थोडी जेवणाची लगबग चालू आहे त्यांची, तर आपण त्यांना थोडीशी हेल्प करूया. सो इथे आपल्या भावाची मेहनत चालू आहे आणि त्या मेहनतीमध्ये आपला थोडासा हातभार आपण भावाला मदत म्हणून केला. तर भावाची इतकीच मदत करू शकतो, या पलीकडे आपण काय करू शकत नाही. टेंट लावत असताना यांची झालेली 3 ठिकाणी तुम्हाला इथे दिसत असेल. चल बिचल सध्याच्या घडीला चालू आहे. कुठे काय करायचंय याच गोष्टीचा अंदाज या तिघांनाही लागत नाहीये. मात्र त्यांचे तिघांचे अथक प्रयत्न अजूनपर्यंत काही संपत नाहीयेत आणि आता त्यांना सुगावा लागलाय, अंदाज लागलाय. आणि आता मात्र आपण पाहू शकता मैदानामध्ये 3ही गडी अगदी रंगामध्ये आलेत, जोशामध्ये आलेत. आणि इकडे धावपळ पाहू शकता आपल्या यश पवार साहेबांची. नट शोधतायत वाटतं. असं चविष्ट जेवण बनवत आहे सह्याद्रीच्या सानिध्यात. बघू आता कसं बनतंय. चुलीवरचं जेवण तर अप्रतिमच असतं, तुम्हाला माहिती. फायनली अथक प्रयत्नांच्या नंतर आपली बिर्याणी तयार झाली आहे आणि सगळेच तिच्यावर आता ताव मारण्यासाठी सज्ज झालेत. कारण मीठ कमी पडलाय, मीठ नाही. भरपूर मेहनत घेतली होती आणि भरपूर मेहनतीनंतर आता आपण जेवणाची वेळ झाली आहे. 2 तासांची मेहनत आणि आपला पुलाव तयार झालाय. सो आता सध्याच्या घडीला त्याच्यावर ताव मारू आणि भेटूयात उद्या सकाळी. शिव सकाळ मित्रांनो, फायनली आपली या सह्याद्रीच्या माथ्यावर किंवा स्वर्गामध्ये सकाळ झाली असं आपण म्हणू शकतो. इतकी भन्नाट सूर्योदय झाला, इतका भन्नाट सूर्योदय झाला, इतकी भन्नाट सकाळ आहे आणि ढगांची चादर वगैरे इतकी भन्नाट पसरले ना, तुम्हाला दाखवतो. क्षितिजाच्या पल्ल्यात नेमकं काय असतं, स्वर्ग म्हणजे नेमकं काय, याचा अनुभव आम्ही त्या पहाटे घेत होतो. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर, दूरवर पसरलेली बागलांची पठारं, ढगांमध्ये हरवलेली क्षितिज आणि सोबतीला मराठ्यांचा अजरामर इतिहास. हे दृश्य केवळ डोळ्यांनी नाही तर आत्म्याने अनुभवावं लागतं आणि आम्ही देखील प्रत्येक क्षण मन भरून जगलो. काल रात्री गडावर पोहोचून आपण नाईट कॅम्पिंग केली. त्यानंतर तुम्ही पाहिलं की सकाळ आपली किती सुंदर झाली. अप्रतिम असा सूर्योदय, त्यानंतर ढगांची ती पसरलेली सुंदर अशी चादर. ते सगळं अनुभवून झाल्यानंतर आपण कांदा पोह्यांचा आस्वाद घेतला, चहाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा एकदा आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पण गडाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केल्या केल्या इथे गडावर आपल्याला काही वास्तू पाहायला मिळतात, त्या तुम्हाला दाखवतो. आजपर्यंत आपल्या या गड भ्रमंतीमध्ये आपण भरपूर किल्ले पाहिले, भरपूर किल्ले फिरलो, पण त्यामध्ये फार कमी किल्ल्यांवर किंबहुना कोणत्याच किल्ल्यावर आपण यज्ञकुंड पाहिला नाही. ब्रह्मगिरीवर पाहिला होता की नाही ते आठवत नाहीये, पण या साल्हेर किल्ल्यावर आल्याच्या नंतर इथे आपल्याला हा यज्ञकुंड पाहायला मिळतो. क्षितिजाला गवसणी घालणारा तब्बल 5141 फूट उंचीवर असलेला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर. आणखी आपल्याला गडाचा बालेकिल्ला गाठायचा होता. आपण त्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आणि याच वाटेत आपल्याला पाण्याचा एक भला मोठा तलाव दिसला. या तलावाच्या शेजारीच रेणुका मातेचं पडक्या अवस्थेतील मंदिर आहे. मंदिराचा गाभा तितका साबूत आहे, ज्यात रेणुका माता व श्री गणेश आहेत.
वाटेत पुढे आपल्याला काही कातळकोरीव गुहा पाहायला मिळतात. या खोल्यांच्या बाह्य भिंतींची पडझड जरी झाली असली तरी दगडी रचून ठेवल्यात. गडावर वस्ती करायची झाल्यास ही गडावरील सर्वात सेफ जागा ठरू शकते. साधारणपणे 1671 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा साल्हेर किल्ला स्वराज्यामध्ये दाखल केला. त्यावेळी या बागलाण प्रांतावर जो मुघलांचा फौजदार होता नेकनाम खान, त्याने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला तशा प्रकारची माहिती मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 20,000ची फौज घेऊन या साल्हेर किल्ल्याला वेढा दिला होता. मराठ्यांनी माळा घेऊन या साल्हेर किल्ल्याचा ताबा घेतला. ज्यावेळी या किल्ल्याचा किल्लेदार जो होता मुघलांचा किल्लेदार फुतुल्ला खान, तो ठार झाला होता. तो ठार झाल्यानंतर त्याच्या मेव्हण्याने हा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला आणि किल्ला स्वराज्यामध्ये दाखल झाला. बरं, ही काही ती साल्हेरची सुप्रसिद्ध अशी लढाई नाही, ती पुढे झाली होती. किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेल्यानंतर नेकनाम खानाने औरंगजेबाकडे मदतीची मागणी केली होती आणि औरंगजेबाने देखील तब्बल 40,000चा फौजफाटा घेऊन शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या सरदाराला पाठवलं होतं. पण ते पुढे जाऊन 1672 मध्ये ती साल्हेरची सुप्रसिद्ध अशी लढाई झाली होती, जिच्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती घेणार आहोत. किल्ला मराठ्यांकडे येण्यापूर्वी म्हणजे मुघलांच्या ताब्यात असताना मुघलांनी या गडाचं नाव बदलून सुलतानगड केलं होतं. पण या सुलतानगडाचा प्रवास जास्त काळ चालला नाही, कारण महाराजांनी मुघलांचे मनसुबे फार उलतापालत करून टाकले. सुरतेच्या दुसऱ्या लुटीनंतर म्हणजे साधारणपणे जानेवारी 1671 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये दाखल केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा या गडाचं नाव बदलून साल्हेर करण्यात आलं. पण छत्रपती शिवरायांनी हा किल्ला कशा प्रकारे जिंकून घेतला याबद्दल कवी भूषण असं सांगतात की ज्या दुर्गांच्या उंचीकडे पाहता पागोटे गळून पडावे, अत्यंत साहसी वीर देखील दिवसात जे गड सर करू शकतात, असे साल्हेर आणि पन्हाळ्यासारखे दुर्ग तुझ्या माऊली दळाने शेतावर चालत जावे इतक्या सहजतेने घेतले. श्रावण भाद्रपदांच्या ढगांनी भरलेल्या आकाशी काळ्या कुट्टा अमावस्येला देखील दुर्ग चढून जाणारे हे तुझे माऊली दळ अत्यंत सतर्क आहे. छत्र धारण करणाऱ्या हे शिवराया, तुझ्या प्रताप सूर्याच्या दीप्तीमुळेच हे सगळं शक्य होतंय. या साल्हेरीचा प्रगल्भ इतिहास जाणून घेता घेता आपण आपल्या बालेकिल्ल्याचा प्रवास सुरूच ठेवला होता. गडाचा बालेकिल्ला म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा किंवा गडाचा सर्वोच्च शिखर, आणि या साल्हेरीच्या सर्वोच्च शिखरावर आहे श्री भगवान परशुरामांचं मंदिर. भगवान परशुरामांनी कोकणाच्या निर्मितीसाठी याच ठिकाणाहून बाण सोडत असताना सागराला पाठीमागे धाडल्याची पौराणिक कथा देखील स्थानिकांमध्ये प्रचलित आहे. आता आपण वळूयात साल्हेरीच्या मूळ रणसंग्रामाकडे, ज्याने मराठ्यांच्या युद्धनीतीला वेगळी ओळख निर्माण करून दिली. कारण मराठे मुघलांविरुद्धमध्ये लढत असताना पहिल्यांदाच खुल्या मैदानामध्ये उतरणार होते. म्हणजे या अगोदर देखील शिवरायांनी लढाया केल्या. 1649 साली वयाच्या केवळ 18-19व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी पुरंदरच्या पायथ्याशी फतेखानाला हरवलं होतं. 1670ला इतिहास प्रसिद्ध कांचनबारीचं युद्ध देखील सगळ्यांना माहिती असेल, पण ती परिस्थिती वेगळी होती. यावेळी मात्र इतक्या मोठ्या स्केलला मराठे पहिल्यांदाच खुल्या मैदानामध्ये उतरणार होते. 1671 साली मराठ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर नेकनाम खानाने औरंगजेबाकडे मदतीची मागणी केली आणि त्या मागणीनुसार औरंगजेबाने तब्बल 40,000चा फौजफाटा शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी इकडे धाडला होता. ठरल्याप्रमाणे इखलास खानाने या साल्हेर किल्ल्याला 1672 साली वेढा दिला. पण ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजली, त्यावेळी महाराजांनी प्रतापरावांना आणि मोरोपंतांना पत्र लिहून आज्ञा केल्या की प्रतापरावांनी आपली फौज घेऊन वरघाटाकडून यायचं आणि मोरोपंतांनी आपली फौज घेऊन कोकणाकडून यायचं आणि दोन्ही फौजांनी मिळून मुघल फौजेला कोंडीमध्ये पकडायचं. ठरल्याप्रमाणे दोनही बाजूच्या फौजा मैदानामध्ये उतरल्या. तुंबळ युद्धाला सुरुवात झाली. घनघोर युद्ध झालं. रक्ताचे पाट वाहू लागले. पण यावेळी मात्र पहिल्यांदाच मैदानामध्ये उतरलेल्या मराठ्यांनी मात्र पराक्रम गाजवला आणि मुघल फौजेला पराभवाची धूळ चाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे त्यांच्या विरोधकांचं परसेप्शन किंवा मिसपरसेप्शन होतं की मराठे खुल्या मैदानामध्ये लढू शकत नाही, ओपनली लढू शकत नाही, आपल्या विरोधकांचा तोच गैरसमज छत्रपती शिवाजी महाराजांनी याच साल्हेरीच्या पायथ्याशी दूर केला होता. आता या संपूर्ण लढाईचं सभासद बकरीमध्ये फार रंजक असं वर्णन आलेलं आहे, पण ते सगळं सांगत नाही बसत. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, कारण मराठ्यांनी जरी हा साल्हेर किल्ला जिंकला असला, साल्हेरचं युद्ध जिंकलं असलं, तरी त्या युद्धामध्ये मराठ्यांनी सूर्यराव काकडे सारखे वीर गमावले होते. आणि त्या सूर्यराव काकड्यांबद्दल लिहिताना सभासद असं लिहितो की सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे, भारती जसा कर्ण योद्धा त्याच प्रतिमेचा वीर पडला. ज्या अर्थी सभासदाने सूर्यराव काकड्यांची तुलना अंगराज कर्णासोबत केलेली आहे, त्या अर्थी सूर्यराव काकडे कोणत्या दर्जाचे वीर होते हे आपल्याला समजतं. कवी जयराम पिंडे यांनी आपल्या परनाल पर्वत ग्रहणाख्यान या ग्रंथामध्ये या साल्हेरीचा उल्लेख सह्याद्रीचे मस्तक म्हणून केलेला आहे. आता ते का केलं असेल हे आपल्याला गडाच्या माथ्यावर आल्यानंतर समजतं. सध्या आपण साल्हेर किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर आहोत, पण जेव्हा जेव्हा साल्हेर किल्ल्याचा उल्लेख केला जातो तेव्हा साल्हेर सोबत मुल्हेर किल्ल्याचा उल्लेख केला जातो.
त्यामुळे बऱ्याचदा असं लोकांना वाटतं, बऱ्याच ट्रेकर्सला असं वाटतं, बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना देखील असं वाटतं की साल्लेर आणि मुल्लेर ही जोडगड आहे. पण मुळामध्ये साल्लेर आणि मुल्लेरमध्ये जवळपास 25 ते 30 किलोमीटरचं अंतर असेल. साल्लेर किल्ल्याचा खरा सोबती जर का कोणता असेल तर तो आपल्या पाठीमागे असणारा हा सालोटा किल्ला. साल्लेर सालोटा या जोडगईतील अविभाज्य घटक असणाऱ्या सालोटा दुर्गाकडे जाण्यासाठी साल्लेर गडावरूनच वाट आहे. उभा खडक खोदून साल्लेरीच्या पोटामधूनच या सालोट्याकडे जाण्यासाठी वाट निर्माण केलेली आहे. उभ्या कातळकोरीव पायऱ्या उतरून आपण एका खिंडीमध्ये जाऊन पोहोचतो, जिथून सालोट्याची चढाई सुरू होते. आज आपण एक विशेष हेतू घेऊन गडावर आलो होतो. या साल्लेरीवर भरपूर कचरा आहे, त्यामुळे जितका आपल्याला शक्य होईल तितका कचरा गोळा करायचा आणि मग गडाच्या खाली उतरायचं असं आपण ठरवलं होतं. आणि म्हणूनच सालोट्याकडे जाणं आपण टाळलं. सो अशा पद्धतीने आपला हा साल्लेर किल्ला पाहून झालाय. पण आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.